हॅलो एव्हरीवन, आपण वन लाईनर पाहतो आहे. आत्तापर्यंत जवळपास आपण 14 लेक्चर पाहिलेले आहेत आणि जानेवारी 2023पासून तर डिसेंबर 2023पर्यंतचा महत्त्वाचा जो काय डेटा आहे तो ते आपण लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. ओके, तर आजचं हे आपलं 15वं लेक्चर असणार आहे, ज्यामध्ये आपण पुढचे वन लाईनर पाहूया. तर आजचं पहिलं वन लाईनर आहे अवॉर्ड फॉर ग्लोबल लीडरशिपचे. ग्लोबल लीडरशिप हा जो काय अवॉर्ड आहे किंवा या अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले तर ते सरन्यायाधीश DY चंद्रचूड. ओके, सरन्यायाधीश DY चंद्रचूड, धनंजय यशवंत चंद्रचूड. ओके, तर यांना अवॉर्ड फॉर ग्लोबल लीडरशिपने सन्मानित करण्यात आले. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, नंतर पुढचा वन लाईनर आहे अमेरिकेच्या काउन्सिल ऑफ फॅशन डिझायनर्सकडून सन्मानित होणारी पहिली ॲथलीट कोणती आहे तर त्या सेरेना विल्यम्स. ओके, जे काही अमेरिकेचं काउन्सिल ऑफ फॅशन डिझायनर्स आहे तर त्यांची जी काही संघटना आहे तर त्यांच्याकडून सन्मानित होणारी पहिली ॲथलीट आहे सेरेना विल्यम्स. यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर पुढचा वन लाईनर आहे भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची निवड करण्यात आली तर ते अमोल मुजुमदार. आता भारतीय महिला संघाचं कोणतं आहे क्रिकेटचा जो काही भारतीय महिला संघ आहे तर क्रिकेटचा मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली अमोल मुजुमदार यांची. तर यामध्ये क्रिकेट लिहायचं राहिले तर ते तिथं क्रिकेट तुम्ही लिहून घ्या. ओके, भारतीय क्रिकेट महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अमोल मुजुमदार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, नंतर पुढचा वन लाईनर आहे फिफा 2034चे यजमानपद कोणाकडे देण्यात येणार आहे तर सौदी अरेबिया. आता 2034मध्ये अजून 10 वर्षांनी जे काही फिफाचं आयोजन करण्यात येईल तर ते कोणाकडे करण्यात येईल किंवा कुठं करण्यात येईल तर ते सौदी अरेबियामध्ये. ओके, तर सध्या फक्त ते आपल्याला जोड्या लावण्यासाठी विचारलं जाऊ शकतं. बाकीचं डायरेक्ट प्रश्न विचारण्याचे चान्सेस जरा कमी आहेत. ओके, पुढचा वन लाईनर आहे जगातील सर्वात उंच माउंटन बायकिंग शर्यतीचे आयोजन कुठं करण्यात आलं होतं तर ते अरुणाचल प्रदेश इथं. जे काही माउंटनवर जगातील सर्वात उंच माउंटनवर बायकिंग शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं ते म्हणजे अरुणाचल प्रदेश इथं. ते भारतात आहे, त्या अनुषंगाने महत्त्वाचं आहे आपल्या एक्झामसाठी. ओके, पुढचा वन लाईनर आहे जागतिक अन्न दिन 16 ऑक्टोबर. यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो. जागतिक अन्न दिन महत्त्वाचा आहे. नंतर जागतिक मधुमेह दिन 14 नोव्हेंबर, जागतिक पोलिओ दिन 24 ऑक्टोबर. यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय बाल दिन 14 नोव्हेंबर माहिती आहे आपल्याला. आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिन 29 ऑक्टोबर माहिती आहे. बाल संरक्षण दिन 7 नोव्हेंबर, राष्ट्रीय शिक्षण दिन 11 नोव्हेंबर. यावर प्रश्न विचारून झालेला आहे. नंतर पुढचा वन लाईनर आहे नोव्हेंबर 2023 टाईम मासिकाच्या कव्हर स्टोरीवर कोणाचं चित्र झळकलं होतं तर ते आहे बांगलादेश पंतप्रधान शेख हसीना यांचं चित्र झळकलं होतं नोव्हेंबर 2023 टाईम मासिकाच्या कव्हर स्टोरीवर. ओके, 2023चं टाईम पर्सन ऑफ द इयर कोण आहे? ओके, टेलर स्विफ्ट. आणि त्या मासिकावर कोणाचं चित्र झळकलं होतं नोव्हेंबर 23मध्ये तर ते बांगलादेश पंतप्रधान शेख हसीना यांचं. ओके, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. चित्र झळकणं वेगळं कव्हर स्टोरीवर आणि टाईम पर्सन ऑफ द इयर वेगळा. ओके, टाईम पर्सन ऑफ द इयर ते वेगळं. ओके, हे दोन्हीमध्ये कन्फ्युजन व्हायला नको. नंतर पुढचा वन लाईनर आहे 10 डिसेंबर 2023 रोजी युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स म्हणजे जे आपण UDHR म्हणतो तर UDHRला किती वर्ष झालेले आहेत 10 डिसेंबर 2023ला तर ते 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. ओके, त्या अनुषंगाने आपल्याला HRDमध्ये सुद्धा UDHR डिटेलमध्ये विचारलं जाऊ शकतं, परंतु ते मेन्सला गेल्यानंतर. ओके, तर हे 10 डिसेंबर 2023 UDHRला 2023ला 75 वर्ष पूर्ण झालेले आहे. नंतर पुढचा वन लाईनर आहे जातीय सर्वेक्षण करणारे प्रथम राज्य कोणतं आहे तर ते बिहार आहे. ओके, बिहार राज्याने जातीय सर्वेक्षण केलेलं आहे. तर दुसरं राज्य कोणतं आहे? आंध्र प्रदेश. ओके, हे दोन्ही लक्षात ठेवायचे, दोन्ही महत्त्वाचे आहे. पुढचा वन लाईनर आहे नालसा कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली नालसा कार्यकारी अध्यक्षपदी. जे आर्टिकल 39A आहे आपलं DPSP मधले 39A जे आहे. ओके, सर्वांना समान न्याय वगैरे द्यायचं, त्याच अनुषंगाने राज्य कार्य करेल, त्या अनुषंगाने नालसाची स्थापना करण्यात आली आहे. नालसा कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती कोणाची? न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची करण्यात आलेली आहे. पुढचा वन लाईनर आहे सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? न्यायमूर्ती BR गवई. ओके, सर्वोच्च न्यायालयाची जी काही विधी सेवा समिती आहे तिच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती BR गवई आहेत आणि नालसा कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती न्यायमूर्ती संजीव खन्ना आहेत. ओके, आता हे जे काही नालसा असतं त्याचं पॅट्रोन इन चीफ. ओके, पॅट्रोन इन चीफ म्हणजे सर्वात जो काही मेन असेल किंवा फायनल डिसिजन कोणाचं असेल तर ते CJI असतात. ओके, पॅट्रोन इन चीफ CJI असतात आणि नालसाची जी काही कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती होती ते दुसरे वरिष्ठ न्यायाधीश असतात. म्हणजे CJI नंतर जर ज्येष्ठ न्यायाधीश कोण असतील तर न्यायमूर्ती संजीव खन्ना असतील. ओके, त्या अनुषंगाने आपल्याला महत्त्वाचं आहे, यावर प्रश्न विचारला जातो. येस. ओके, पुढचा वन लाईनर आहे भारतातील
सर्व राज्य लोकसेवा आयोगांच्या अध्यक्ष व सदस्यांची परिषद कुठं भरली होती, तर ती प्रयागराज उत्तर प्रदेश येते. ओके, आता आपण विधानसभेच्या अध्यक्ष किंवा जे काही लोकसभेचे सभापती होते त्यांनी विधान परिषदेचे किंवा विधिमंडळाचे जे प्रमुख हे असतात पीठासीन अधिकारी असतात त्यांची एक परिषद मुंबईमध्ये झाली. ओके, नंतर IPS अधिकाऱ्यांची परिषद झाली उत्तराखंड. त्याच अनुषंगाने भारतातील सर्व राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची परिषद कुठं झाली, प्रयागराज इथं झाली. नंतर मग जगातील जे काही सर्वोच्च न्यायालय आहेत सर्व, तर त्यांच्या मुख्य न्यायाधीशांची सुद्धा परिषद आपण बघितलेली आहे. तर ते लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, कोणती परिषद कुठं झाली हे जोड्या लावण्यासाठी सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ओके, नंतर पुढचं वन लाईनर आहे मुख्य सचिवांची राष्ट्रीय परिषदेचं आयोजन कुठं करण्यात झालं, तर ते नवी दिल्ली. जे काही मुख्य सचिव असतील म्हणजे प्रत्येक राज्याला एक मुख्य सचिव असते, तर त्या मुख्य सचिवाची जी काही राष्ट्रीय परिषद आहे तर ती 27 ते 29 डिसेंबर नवी दिल्ली इथं झालेली आहे. आता डेट लक्षात नाही राहिली तरी चालेल, फक्त कुठं झाली हे महत्त्वाचं आहे. नंतर पुढचा वन लाईनर आहे DGP IGSP परिषद कुठं झालेली आहे, तर ती जयपूर. ओके, जयपूर इथं झाली. जे काही DGP असणार आहेत, DGP असतील IGP असतील, ओके, यांची परिषद कुठं झाली, जयपूर. उद्घाटन याचं अमित शहाने केलं, ते गृहमंत्री आहेत. ओके, त्या अनुषंगाने मग उद्घाटन त्यांनी केलं DGP आणि IGP परिषद जयपूर. नंतर पुढचा वन लाईनर आहे तैवान अध्यक्षपदी निवड कोणाची झाली, तर ते विल्यम लाई. ओके, विल्यम लाई. नंतर कॅम्प लीड्सचे आंतरराष्ट्रीय वर्ष 2024. आता कॅम्प लीड्स म्हणजे काय, जे काही उंटांचं आंतरराष्ट्रीय वर्ष आहे ते 2024 डिक्लेअर करण्यात आले. 2023 पर्यटन वर्ष महत्त्वाचं आहे. ओके, त्याच अनुषंगाने आपल्याला कॅम्प लीड्सचे आंतरराष्ट्रीय वर्ष 2024 लक्षात ठेवायचं आहे, त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर आशियाई विकास बँक म्हणजे जे काय एशियन डेव्हलपमेंट बँक आहे त्या बँकेचे कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आले विकासशील यांची. ओके, विकासशील आशियाई विकास बँकेचे किंवा आशियाई डेव्हलपमेंट बँकेचे कार्यकारी संचालकपदी नियुक्ती झाली विकासशील. जसं आपल्याला अजय बंगा यांच्यावर प्रश्न विचारला होता, वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली कोणाची, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023ला. त्याच अनुषंगाने त्याच धर्तीवर आपल्याला यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण आशियाई विकास बँकेच्या बाबतीत प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. ओके, नंतर पुढचा वन लाईनर आहे बिमस्टेकच्या महासचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, इंद्रमणी पांडे. ओके, बिमस्टेक महासचिवपदी नियुक्ती इंद्रमणी पांडे. नंतर पुढचा वन लाईनर फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान गॅब्रियल अट्टल 34 वर्ष त्यांचं वय होतं. ओके, आता यावर थोडे प्रश्न विचारण्याचे चान्सेस कमी आहेत आपल्याला. नंतर पुढचा वन लाईनर आहे युनेस्को जागतिक वारसा समितीचे अध्यक्षपद आणि 2024मधील 46व्या सत्राचे यजमानपद कोणाकडे आहे, तर ते इंडियाकडे आहे. युनेस्को जागतिक वारसा समितीचे अध्यक्षपद आणि 2024मध्ये 46व्या सत्राचं यजमानपद इंडियाकडे आहे. म्हणजे 24चं जे काही 46वं सत्र होणार आहे 24मध्ये, तर याचं यजमानपद इंडियाकडे. ओके, नंतर पुढचा वन लाईनर आहे भूतानच्या पंतप्रधानपदी निवड कोणाची झाली, तर शेरिंग तोबेगो. ओके, भूतानच्या पंतप्रधानपदी निवड शेरिंग तोबेगो. जगातील सर्वात मोठा लिथियमचा साठा कुठं आहे, तर तो आहे सॅल्टन समुद्र USA. ओके, जगातील सर्वात मोठा लिथियमचा साठा. उत्पादन आहे का, तर उत्पादन नाही, लिथियमचा साठ्याच्या बाबतीत. ओके, हे लक्षात ठेवायचं, उत्पादन कुठं होतं आहे, सोर्स कुठं असतोय. ओके, साठा कुठं आहे सर्वात मोठा वगैरे, ते व्यवस्थित थोडं प्रॉपर लक्ष देऊन ठेवायचं. ओके, नंतर पुढचा वन लाईन आहे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला DGP कोण आहेत, तर त्या रश्मी शुक्ला हे झालेल्या आहेत. 1988 बॅचच्या त्या IPS आहे. ओके, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला DGP रश्मी शुक्ला. नंतर भारतातील पहिला मध महोत्सव कुठं आहे, तर तो मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. भारतातील पहिला मध महोत्सव मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. ओके, आणि मधाचं गाव कोणतं, तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की भारतातील पहिलं किंवा महाराष्ट्रातील पहिलं मधाचं गाव कोणतं आहे आणि भारतातील पहिला मध महोत्सव कुठं झालेला आहे. ओके, तर मध महोत्सव झाला आहे मुंबई इथं आणि मधाचं गाव कोणतं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढचा वन लाईनर आहे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कधीपासून कधीपर्यंत असतो, तो 14 ते 28 जानेवारी 2024 या दरम्यान तो पंधरवडा साजरा करण्यात आला किंवा संवर्धन पंधरवडा आपण तो मानतो 14 ते 28 जानेवारी. ओके, पुढचा वन लाईनर आहे राष्ट्रीय युवा महोत्सव जो 27वा झाला तर तो कुठं झाला, ते 12 ते 16 जानेवारी 2024मध्ये तो नाशिक इथे झालेला आहे. राष्ट्रीय युवा महोत्सव ओके 27वा नाशिक इथं झाला आहे. त्याला माननीय पंतप्रधानसुद्धा उपस्थित होते. ओके, या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतं, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. राष्ट्रीय युवा महोत्सव 27वा कुठं झाला आहे, तर तो नाशिक येथे झालेला आहे. तर जो राष्ट्रीय युवा महोत्सव 26 जो होता, ओके, म्हणजे हा 27वा नाशिक येथे झाला आहे. 26वा जो झाला होता तो धारवाड कर्नाटक येथे झाला होता. हे दोन्ही लक्षात राहू द्या. 27वा नाशिक आणि 26वा जो झाला आहे तो धारवाड कर्नाटक. नंतर पुढचं वन लाईनर आहे प्राचीन वारशाचे प्रतीक असलेल्या स्मारकांचे जतन आणि मूळ स्वरूपानुसार पुनर्जीवन करण्यासाठीची योजना कोणती, महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजना.
म्हणजे काय प्राचीन वारसाचे प्रतीक आहेत किंवा प्राचीन वारसा ज्याकडून आपल्याकडं येतो आहे. ओके, तर त्या स्मारकांचं जतन करायचं आणि त्यांचे जे काही मूळ स्वरूप होतं, ज्या पद्धतीचे होतं त्यानुसारच पुनर्जीवन करणं किंवा पुनर्जीवित करणं, यासाठीची योजना आहे महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजना. ओके, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर डॉक्टर नितीन करार. ओके, डॉक्टर नितीन करीर. 1988 बॅचचे IAS आहेत हे सुद्धा. ओके, 1988 बॅचचे IAS आहेत. ओके, नंतर पुढचा ऑनलाईन आहे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 नारायण जाधव. आता यावर प्रश्न विचारायचे चान्सेस जरा कमी आहेत. पुढचा ऑनलाईन आहे पर्यावरणीय शाश्वत परिषद 2024 कुठं झाली, तर ती मुंबई येथे झाली. पर्यावरणीय शाश्वत परिषद 2024 मुंबई. पुढचा ऑनलाईनर मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना कुठं करण्यात आली. मराठी भाषेचं जतन करणे, ओके, वृद्धी करणे, वेगवेगळ्या रिलेटेड त्या जे काही मराठी भाषा आहे त्या रिलेटेड संवर्धन किंवा जे काही आपल्याला पुनर्जीवित करणे वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी असतील त्यासाठीचं मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना रिद्धपूर अमरावती इथं करण्यात आलेली आहे. रिद्धपूर अमरावती हे लक्षात ठेवायचे, यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. पुढचा ऑनलाईनर यात्रास्थळे किंवा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठीची योजना कोणती योजना आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना. ओके, यात्रास्थळे किंवा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठीची योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना. पुढचं ऑनलाईनर आहे ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठीचे मिशन कोणतं आहे, तर ते आहे मिशन लक्षवेध. ओके, ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठीचे मिशन आहे मिशन लक्षवेध. येस. नंतर पुढचं आहे ऑनलाईनर ताग शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जे काही ॲप आहे तर ते ॲपचं नाव काय, तर ते पाट मित्र. ओके, ताग शेतकरी जे आहेत व तागाचं उत्पादन घेणारे जे शेतकरी आहेत त्यांच्या सोयीसाठी किंवा माहिती देण्यासाठी डेव्हलपमेंटसाठी हे सगळं ॲप आहे ते पाट मित्र ॲप आहे. जगात ताग उत्पादनातील जगातील सर्वात मोठा उत्पादक देश कोणता आहे, तर तो भारत आहे. ओके, ताग उत्पादनातील जगातील सर्वात मोठा देश आहे भारत, नंतर बांगलादेश आणि नंतर आहे चीन. ओके, तर बांगलादेशमधून सर्वात जास्त निर्यात होतं, म्हणजे जगातील सर्वात जास्त निर्यात करणारा तागाच्या बाबतीतला देश कोणता आहे, तर तो बांगलादेश. आणि उत्पादन म्हटलं तर मग तो भारत. ओके, नंतर पुढचं ऑनलाईन आहे भारतातील पहिले उभारले जाणारे AI शहर कोणते आहे. ओके, भारतातलं पहिलं उभारलं जाणारे AI शहर कोणते, तर ते आहे लखनौ उत्तर प्रदेश. लखनौ उत्तर प्रदेश हे भारतातलं पहिलं उभारलं जाणारे AI शहर आहे. AI शहर हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर पुढचं ऑनलाईन आहे अयोध्या रेल्वे स्थानकाचे नामकरण काय करण्यात आले, तर अयोध्या धाम. आता यावरून आपल्याला लगेच कळलं अयोध्या रेल्वे स्थानकाचं नामकरण काय करण्यात आले, तर ते अयोध्या धाम करण्यात आलेलं आहे. ओके, तर पुढचं ऑनलाईन आहे अयोध्या विमानतळाचे काय नामकरण करण्यात आले, महर्षी वाल्मिकी विमानतळ. ओके, महर्षी वाल्मिकी विमानतळ अयोध्या विमानतळाचं नामकरण करण्यात आलेलं आहे. तर हे थोडं कन्फ्युजन वाटू शकतं आपल्याला किंवा जे काही प्रभू श्रीराम आहे त्यांचे रिलेटेड नाव वगैरे असू शकतं असं आपल्याला वाटू शकतं, परंतु अयोध्या विमानतळाचं नामकरण काय करण्यात आले, महर्षी वाल्मिकी विमानतळ. नंतर पुढचं ऑनलाईन आहे भारतातील पहिले पाणबुडी पर्यटन. पाणबुडी पर्यटन कुठं, दोरका. भारतातलं पहिलं पाणबुडी पर्यटन कुठं आहे, दोरका गुजरात. ओके, भारतातलं पहिलं पाणबुडी पर्यटन दोरका. पुढचा ऑनलाईन आहे भारतातील सर्वात मोठे अर्थव्यवस्था राज्य कोणतं आहे, आर्थिकदृष्ट्या किंवा अर्थव्यवस्था मोठे असलेलं राज्य कोणतं भारतातलं सर्वात मोठं, ते म्हणजे महाराष्ट्र. भारताच्या 15.7% एवढी अर्थव्यवस्था भारताची आहे. ओके, महाराष्ट्राची आहे. नंतर दुसरा क्रमांक आहे उत्तर प्रदेश 9.2%. भारतातील सर्वात मोठं अर्थव्यवस्था असणारं राज्य आहे महाराष्ट्र, हे लक्षात ठेवायचे. महाराष्ट्र इकडं पहिला क्रमांक आहे. नंतर पुढचं ऑनलाईनर पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे PGCIL जे आहे तर त्याचे अध्यक्ष रवींद्र कुमार त्यागी यांची नियुक्ती करण्यात आली. रवींद्र कुमार त्यागी PGCILला महारत्न दर्जा आहे. ओके, त्या अनुषंगाने ते महत्त्वाचं आहे. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड रवींद्र कुमार त्यागी. पुढचा ऑनलाईनर ब्ल्यूमूर्ग अब्जाधीश यादीत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण, एलोन मस्क. जे काय ब्ल्यूमर्ग ही संघटना आहे किंवा ऑर्गनायझेशन आहे यांनी अब्जाधीशांची यादी, जगातील अब्जाधीशांची यादी जाहीर केली. त्यामध्ये जगात सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असणार कोण, एलोन मस्क आहे. ओके, पुढचं ऑनलाईनर अन्न भेसळीच्या बाबतीत आघाडीवर राज्य कोणतं, म्हणजे सर्वात जास्त अन्न भेसळ कोणत्या राज्यामध्ये होते, तर ते हैदराबाद. आपल्याला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. जगातील किंवा भारतातील अन्न भेसळीच्या बाबतीत आघाडीवर असणारं राज्य कोणतं, हैदराबाद. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कुठं आयोजित करण्यात आला, तो कुरुक्षेत्र हरियाणा. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कुरुक्षेत्र हरियाणा. पुढचा ऑनलाईनर निमोनिया प्रतिबंधासाठी साहस मोहीम 2023-24 कोणी राबवली जात आहे, तर ती मणिपूर राज्य. ओके, जी 2021, 22, 23च्या आसपास जी साहस मोहीम होती ती कर्नाटक राज्याची होती, परंतु आता ही निमोनिया प्रतिबंधासाठी साहस मोहीम 2023-24 राबवणारं राज्य आहे किंवा सुरू करणारं राज्य आहे मणिपूर. ओके, हा दोन्हीचा डिफरन्स लक्षात राहू द्या.
23-24साठी आणि निमोनियासाठी जी असणारी सास मोहीम आहे ती मणिपूरची, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचं वन लाईनर आहे, राष्ट्रीय एकता व युवा नेतृत्व परिषदेचे आयोजन कुठं करण्यात आलं होतं? इटानगर, अरुणाचल प्रदेश. राष्ट्रीय एकता व युवा नेतृत्व परिषद, इटानगर, अरुणाचल प्रदेश. ओके, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रीय एकता व युवा नेतृत्व परिषद. आपल्याला जी काही युवा परिषद झाली ती वेगळी आणि युवा नेतृत्व परिषद आणि जी काही एकता आणि युवा नेतृत्व परिषद वेगळी, तर ते दोन्ही ठिकाण आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा वन लाईनर आहे, दिव्य कला मेळा 2023 आयोजन कुठं करण्यात आलं होतं? तर ते सुरत येथे. दिव्य कला मेळा 2023 आयोजन सुरत. नंतर पुढचा वन लाईनर, सामूहिक सूर्यनमस्कारात गिनीज रेकॉर्ड बनवणारे किंवा करणारे राज्य कोणतं आहे? तर ते गुजरात आहे. ओके, आता सामूहिक सूर्यनमस्कारात म्हणजे तिथं सामूहिकरित्या किंवा 108 ठिकाणी सामूहिक सूर्यनमस्कार करण्यात आले आणि मग ते गिनीज रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. त्याची गिनीज रेकॉर्ड करणारा राज्य आहे गुजरात. काय कशाच्या बाबतीत? सामूहिक सूर्यनमस्कार 108 ठिकाणी सामूहिक सूर्यनमस्कार करण्यात आलं, ज्याची गिनीज रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. ओके, पुढचा वन लाईन आहे, पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता? आता आपल्याला पहिला केंद्रशासित प्रदेश विचारले, राज्य नाही. ओके, ते जम्मू काश्मीर आहे. पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश. 17 सप्टेंबर 2023ला ही विश्वकर्मा योजना सुरू झाली. जे काही आपले कलाकुसर करणारे किंवा कुटीर उद्योग करणारे जे काही कारागीर असतील, तर त्या 18 क्षेत्रातील त्या कारागिरांना म्हणजे ट्रेनिंग वगैरे दिलं जाणार. त्यांना हे करणार, अपलिफ्टमेंटसाठी त्यांना इकॉनॉमिकली सुद्धा सपोर्ट केलं जाणार. त्या संदर्भातली ही पंतप्रधान विश्वकर्मा योजना ही आपल्याला करंटमध्ये डायरेक्ट पंतप्रधान विश्वकर्मा योजना विचारली जाऊ शकते, त्यामुळे ती व्यवस्थित करून ठेवा. डेटसहित ते आपल्याला माहिती असायला पाहिजे किंवा कोणत्या मंत्रालयाने सुरू केले वगैरे वगैरे, त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश आहे जम्मू काश्मीर. नंतर पुढचा वन लाईनर, सर्व अपघात प्रवण स्थळांचा नकाशा तयार करणारे पहिलं राज्य कोणतं आहे? तर ते पंजाब. म्हणजे जिथं जिथं अपघात होत आहेत किंवा अपघात प्रवण स्थळं आहेत, तर त्यांचा नकाशा तयार करणारं पहिलं राज्य आहे पंजाब. ओके, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर गोवा राज्यातलं जे काही माईन गाव आहे, तर त्या माईन गावाने कशाच्या बाबतीतला नकाशा तयार केलेला आहे? ओके, तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ते आपण कालच्याच लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ओके, सर्व अपघात प्रवण स्थळांचा नकाशा तयार करणारं पहिलं राज्य आहे पंजाब. नंतर पुढचा वन लाईनर आहे, भारतीय महिलांसाठी सर्वोत्तम अनुकूल शहर कोणतं आहे? तर ते चेन्नई. ओके, भारतीय महिलांसाठी सर्वोत्तम अनुकूल शहर आहे चेन्नई. पुढचा वन लाईनर, आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट 2024 आयोजन करण्यात आलं, तर ते कुठं करण्यात आलं? पणजी, गोवा इथं करण्यात आलं 13 जानेवारी 2024. आता याची डेट नाही लक्षात ठेवली तरी चालते. आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट 2024 आयोजन पणजी, गोवा इथं करण्यात आलं. आता पर्पल फेस्ट म्हणजे काय? तर जे दिव्यांग आहेत किंवा हँडिकॅप आहेत, ओके, अपंग व्यक्ती आहेत, तर त्यांच्यासाठीचं हे फेस्ट असतं पर्पल फेस्ट, ज्यातून त्यांना जे काही अधिकार आहेत, कर्तव्य आहेत, ओके, किंवा त्यांना अपलिफ्टमेंट करण्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतील, इथं सगळं त्याचा किंवा विचारविनिमय केला जातो. त्या बाबतीतलं हे पर्पल फेस्ट आहे 2024 आयोजन पणजी, गोवा इथं करण्यात आलेलं आहे. पुढचा वन लाईनर, कर्नाटकातील शिवमोग्गा येथे बेरोजगार तरुणांसाठीची निधी योजना कोणती आहे किंवा तिचं नाव काय आहे? युवा निधी. ओके, युवा निधी म्हणजे बेरोजगार तरुण जे आहेत तर त्यांच्यासाठी ही निधी योजना सुरू केली आहे कर्नाटक सरकारने, तर तिचं नाव आहे युवा निधी. आता यावर सुद्धा प्रश्न विचारण्याचे अंश जराशी कमी आहेत. पुढचं वन लाईनर आहे, IIT मद्रासचा भारताबाहेरील दुसरा कॅम्पस कोणता आहे? पहिला कॅम्पस आपण बघितला होता झांझिबार बेट जे आहे टांझानियामधलं, तिथं होता. तर दुसरा कॅम्पस कुठे? तर तो श्रीलंकामध्ये. ओके, IIT मद्रासचा भारताबाहेरील दुसरा कॅम्पस श्रीलंका इथं आणि पहिला कॅम्पस आहे झांझिबार बेट टांझानिया. पुढचं वन लाईनर आहे, भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिकी शाळा, म्हणजे जे काही मुली असणार त्या मुलींची सैनिकी शाळा कुठे? वृंदावन, उत्तर प्रदेश. भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिकी शाळा वृंदावन, उत्तर प्रदेश. पुढचा वन लाईनर, राजीव गांधी स्वयंरोजगार स्टार्टअप योजना सुरू करणारं राज्य कोणतं आहे? तर ते हिमाचल प्रदेश. ओके, हिमाचल प्रदेश राज्याने जे काही हे आहेत तिथले जे काही युवा रोजगार आहेत किंवा जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी स्वयंरोजगार स्टार्टअप योजना सुरू केलेला आहे. त्यामार्फत त्यांना ट्रेनिंग वगैरे किंवा इकॉनॉमिकली सुद्धा सपोर्ट वगैरे करणं त्या गोष्टी आहेत. राजीव गांधी स्वयंरोजगार स्टार्टअप योजना सुरू करणारा राज्य आहे हिमाचल प्रदेश. पुढचा वन लाईनर, भारतातील पहिला डार्क स्काय पार्क कुठं आहे? तर तो आहे पेंच व्याघ्र प्रकल्प आहे. ओके, तो काय पेंच व्याघ्र प्रकल्प आहे नागपूर येथील. भारतातला पहिला डार्क स्काय पार्क आहे. आता डार्क स्काय पार्क म्हणजे काय? तर जे काही लाईट प्रदूषण असतं, म्हणजे जसं साऊंड प्रदूषण असतं, वॉटर पोल्युशन असतं, एअर पोल्युशन असतं, तसं लाईट पोल्युशन कमी करण्यासाठी किंवा प्रदूषण ते लाईट पोल्युशन होऊच नाही, म्हणजे प्रकाशाचं पोल्युशन होऊ नये, त्या अनुषंगाने ते डार्क स्काय पार्क आहे पेंच व्याघ्र प्रकल्प. ओके, नागपूर. पुढचा वन लाईनर, पृथ्वीवरील सर्वात खोल प्रयोगशाळा कुठं सुरू करण्यात आली? तर ती चीनमध्ये. ओके,
पृथ्वीवरील सर्वात खोल प्रयोगशाळा कुठं सुरू करण्यात आली? चीनमध्ये. खोल म्हणजे काय, तर ती जास्त खोलीवर असणार ती प्रयोगशाळा असणार. ओके, पृथ्वीवरील सर्वात खोलीवरील प्रयोगशाळा चीन. नंतर पुढचा वन लाईनर, देशातील पहिल्या सेंटर फॉर सायबर ऑपरेशन्स अँड सिक्युरिटी, म्हणजे त्याला सेन कॉप्स म्हटलं जातं, सेंटर फॉर सायबर ऑपरेशन्स अँड सिक्युरिटी सुरक्षा केंद्राचे उद्घाटन कुठं करण्यात आले? चंदीगड येथे करण्यात आलेलं आहे. ओके, देशातील पहिला सेंटर फॉर सायबर ऑपरेशन अँड सिक्युरिटी, त्याला सेन कॉप्स म्हटलं जातं. ओके, तर या सुरक्षा केंद्राचे उद्घाटन कुठं करण्यात आले? चंदीगड येथे करण्यात आले. पुढचा वन लाईनर आहे, कॅम्प टोटेसिन या कर्करोगावरील औषध तयार करण्यासाठी वनस्पती पेशी विकसित करण्यासाठी मदत करणारे IIT कोणते? तर ते आहे IIT मंडी. ओके, IIT मंडी कुठे आहे? तर ते हिमाचल प्रदेशमध्ये आहे. IIT मंडी. कॅम्प टोथेसिन. ओके, हे जे काही कर्करोगावरचं औषध आहे यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कॅम्प टोथेसिन काय आहे? तर ते कर्करोगावरील औषध आहे आणि हे तयार करण्यासाठी वनस्पती पेशी विकसित करण्यासाठी मदत करणारे IIT कोणतं? IIT मंडी. ओके, पुढचा वन लाईनर आहे, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला प्रमुख कोण आहेत किंवा पहिल्या महिला प्रमुख यांची नियुक्ती करण्यात आली? त्यांचं नाव काय? नीना सिंग. ओके, CISF जे आहे, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. ओके, CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, तर त्याच्या पहिल्या महिला प्रमुख आहेत नीना सिंग. त्या पहिल्या महिला प्रमुख असल्याकारणाने ते महत्त्वाचं आहे. CISF पहिल्या महिला प्रमुख नीना सिंग. नंतर पुढचा वन लाईनर आहे, भारतीय लष्कराकडून तंत्रज्ञान अवशोषणाचे वर्ष घोषित करण्यात आले, तर ते आहे 2024. कोणते वर्ष आहे असाही विचारला जाऊ शकतो प्रश्न. भारतीय लष्कराकडून तंत्रज्ञान अवशोषणाचे वर्ष कोणतं घोषित करण्यात? 2024. आपण कॅमिलेट्स इयरसुद्धा 2024 बघितले, त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता तंत्रज्ञान अवशोषणाचे वर्ष म्हणजे काय, तर जे काय आपण आता सध्या लष्करामध्ये किंवा एअरफोर्समध्ये, नेव्हीमध्ये जे काही तंत्रज्ञान वापरतो आहे, तर त्यामध्ये अपडेशन करण्यासाठी, अपग्रेड करण्यासाठी, ओके, किंवा डेव्हलपमेंट करण्यासाठीचे हे वर्ष घोषित करण्यात आले 2024 भारतीय लष्कराकडून. तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढचं ऑनलाईन आहे, रवींद्रनाथ टागोर पुरस्कार 2023, तो कोणाला देण्यात आला आहे? कवयित्री सुकृता पॉल कुमार. ओके, कवयित्री सुकृता पॉल कुमार. आता यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जरा कमी आहेत. पुढचा ऑनलाईन आहे, भूतानचा नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट सन्मान कोणाला देण्यात आला आहे? तर तो आहे पूनम खेत्रपाल सिंग. पूनम खेत्रपाल सिंग, भूतानचा नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट सन्मान पूनम खेत्रपाल सिंग. ओके, तर इथं आपण थांबूयात. पुढचं जे काही ऑनलाईन असतील ते नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. ओके, थँक्यू.